तुर्तास पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। पुण्यासाठी भाजपचं संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं। दुर्बल घटकांतील कुटुंबांना मालमत्ता कर माफ आहे। पुणेकर नागरिकांना 40% कर सवलत देण्यात आली, तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत पीएमएलएचा प्रवास देखील आता यामध्ये देण्यात आलेला आहे। दुर्बल घटकांतील कुटुंबांना मालमत्ता कर माफ। पुण्यातील भाजपच्या संकल्पपत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आता नमूद करण्यात आलेल्या आहेत। पुण्यासाठी भाजपचं संकल्पपत्र जाहीर करण्यात आलेलं आहे। पुणेकर नागरिकांना 40% सवलत ही देण्यात आलेली आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत पीएमपीएमएलचा प्रवास देखील नमूद करण्यात आलेला आहे। हे बघा, पर्यावरणवाद्यांचं असणारं म्हणणं, टेक्निकॅलिटी सांभाळणाऱ्यांचं म्हणणं लक्षात घेऊन आणि हेरिटेज हे सगळं सांभाळून करेल। ट्रिपल इंजिनच्या सरकारनं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही पुणेकरांना जो जाहीरनामा सादर केला, जो वचननामा सादर केला, तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बहुतांशी आम्ही बऱ्यापैकी या प्रयत्नांना आमच्या यश आलं। पुणे महानगरपालिका म्हणून सत्ताधारी म्हणून काम करताना राज्य शासन म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि केंद्र सरकार म्हणून मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार, या मागच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही काम आम्हाला करता आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।